चला मंडळी, आज आपण पुन्हा एक गोष्ट ऐकूया. एक नावाडी होता आणि त्याचा आपला गंगा किनारी तो होता. आपल्या तीरावर आलेल्या लोकांना पैल तीरावर नेण्याचं कार्य तो करत होता. आता त्याच्या नावामध्ये यावेळेस बसायला मोठी मंडळी आली. त्यामधील एक वैज्ञानिक होता, एक इंग्रजीचा प्रोफेसर होता आणि काही गणिताचे शिक्षक होते आणि हे सगळे काही क्रीडा शिक्षक होते आणि हे अतिशय निपुण लोक होते आपापल्या व्यवसायामध्ये. आता हे सर्व नावेमध्ये बसल्यानंतर साहजिकच नाव पुढे निघाली आणि अशाच गप्पा रंगल्या त्यांच्या. मग ज्याला इंग्रजी चांगलं येत होतं त्याने नावाड्याला प्रश्न केला की का रे बा, तुला काही इंग्रजी लिहिता वाचता येतं? तो मिश्किल हसला, म्हणे की नाही बा, मला इंग्रजी वगैरे काही येत नाही. मग त्याच्या बाजूला गणिताचा प्रोफेसर होता. त्यांनी विचारलं, का तुला मग गणित वगैरे काही येतं की नाही? तर तो म्हणाला, नाही बा, मला गणित वगैरे काही येत नाही. मोजकं किती पैसे घ्यायचे आणि किती पैसे द्यायचे एवढंच मला ज्ञान आहे. अरे म्हणे, मग आता वैज्ञानिक शांत बसलेला होता, पण त्यालाही हुकी आली विचारायची. म्हणे, का रे मग तुला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचं काही ज्ञान आहे की नाही? म्हणे की नाही बा, हे तर शब्द मी आजच ऐकतोय. असं सर्वांनी आपापल्या परीने त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानांची त्याच्याजवळ मीमांसा केली, परंतु तो त्यापैकी कोणती विद्या जाणत नव्हता आणि त्यामुळे त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की नाही बा, मी यातील ही गोष्ट जाणत नाही. मग तेवढ्यात काय झालं की नाव मध्यभागी आल्यानंतर नाव थोडी हेलकावे खायला लागली, कारण वारा सुटला आणि छोटीशी नाव आपली ती हेलकावे खायला लागली. आता त्या हेलकावामध्ये नाव छोटी असल्या कारणाने सर्व त्यातील प्रवासीसुद्धा हलायला लागले. आता त्यामुळे काय झालं की आता नावड्याला वाटलं की छोटीशी नाव आहे, पैल तीरापर्यंत वाऱ्यामध्ये आपण जाऊ शकू की नाही काही सांगता येत नाही. मग या लोकांना तरी विचारावं की यांना पोहता वगैरे येते की नाही. त्याने विचारलं की आपण सगळे तर फार विद्वान आहात, पण तुम्हाला पाण्यामध्ये पोहता वगैरे येतं की नाही? ते सगळे उत्तरले की नाही, आम्हाला पाण्यामध्ये पोहता येत नाही. अरे म्हणे, आता कसं? आता म्हणे, या विद्यांनी, तुम्ही ज्या सांगितल्या त्या विद्यांनी माझं जीवन तर कसं तरी पार पडलं म्हणे, पण तुम्हाला जरी पोहण्याची विद्या आली नाही तर तुम्ही तर आता बुडणार म्हणे, कसं होईल? अरे म्हणे आता असं नको करू, आम्हाला कसंही करून तू या पैलथेरी काढ. आम्हाला पोहता येत नाही आणि या गंगेच्या मध्यभागी आता आपण आलेलो आहोत, अथांग पात्राईचं, आम्ही कसं काय पोहता येतच नाही तर आम्ही कसं काय पैलतीर गाठणार आहे? तू काहीही करून आम्हाला आता वाचव. मग तो म्हणाला की ठीक आहे, मी प्रयत्न तर करतो नाव करायची, आणि तो खूप प्रयत्न करत तो नाव काठापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आणि कसं तरी या सगळ्यांचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ काय की जीवनामध्ये अनेक विद्या असल्या तरी जीवन जगण्याची कला जर माणसाजवळ नसली आणि छोट्या छोट्या गोष्टी नसल्यामुळे जर तो दुःखी होत राहिला तर त्याला जीवनाचा आनंद घेता येणार नाही आणि त्याचं जीवनही परिपूर्ण होणार नाही. म्हणून माणसाने अनेक गोष्टी जरी जोपासल्या तरी एखादी कलाही अशी जोपासली पाहिजे की ती त्याला जीवन जगण्यास उपयोगी पडेल. जसं अतिशय उत्तम ज्ञान असल्यावरही पोहण्याचं ज्ञान नसल्या कारणाने त्या तिघांचंही जीवन धोक्यात आलं होतं, परंतु नावड्याला पोहता येत असल्या कारणाने त्याचं जीवन त्या धोक्याच्या पलीकडे होतं. छोट्या छोट्या गोष्टीतून तो आपल्या गरजा पूर्ण करू शकत होता. तद्वतच माणसाने जर आपल्या अपेक्षा कमी ठेवल्या आणि जीवन जगण्याची कला शिकली तर तो नक्कीच या आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो आणि त्यासाठी त्याला खूप काही येण्याची गरज नाही.
सामान्य ज्ञानाने तो सुद्धा आपलं जीवन अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकतो. आपण जी आता गुणांची चढाओढ बघतोय, यात खूप मार्क पडले पाहिजे, त्यात खूप मार्क पडले पाहिजे आणि तरच आपण चांगले जीवन जगू शकतो, तर हा एक आपला भ्रम आहे. कमी मार्क असलेला विद्यार्थी जीवनात एखादं उंच शिखर गाठू शकतो किंवा अतिशय खूप मार्क मिळवणारा विद्यार्थीसुद्धा जीवनात अपयशी होऊ शकतो. आणि म्हणून ही गुणांची चढाओढ आता आपण थांबवायला हवी आणि जी कला, जी गोष्ट, जे कौशल्य आपल्याला उत्तम प्रकारे येते त्यामध्ये आपण निपुण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच या गोष्टीतून आपलं तात्पर्य आहे. नमस्कार.